नमस्कार, मी वैभव राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। मुलांनो, मागेच काही दिवसांमध्ये राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी एक चांगली योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना। आणि या योजनेद्वारे महाराष्ट्रातील भरपूर महिला आहेत की त्यांना फायदा होणार आहे। तर राज्य सरकारने मागच्या काही दिवसांमध्ये एक 5-6 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्येच या योजनेचं सुरुवात केलेली आहे आणि या योजनेला फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही, पण याचं भरपूर खेड्यामध्ये किंवा शहरी भागांमध्ये सर्वांपर्यंत ही योजना पोहोचलेली आहे आणि या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आहे। आणि या योजनेबद्दल बरेच जे ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना थोडंसं माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेसाठी कोणत्या कोणत्या अटी आहेत, कोणत्या कोणत्या टर्म्स आणि कंडिशन आहेत, त्याचबरोबर या योजनेसाठी कोणत्या कोणत्या महिला पात्र असू शकतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ठीक आहे, चला तर बघा, राज्य सरकार असं म्हणत आहे की आपल्या राज्यातल्या महिला आहेत त्यांचं आम्हाला सक्षमीकरण करायचं आहे, महिलांना महिलांचा आर्थिक विकास करायचा आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील प्रत्येक महिलांना प्रत्येक महिन्याला आम्ही 1,500 देणार आहोत। आणि हे 1,500 देण्याचं कारणही त्यांनी सांगितलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे उद्दिष्टही त्यांनी सांगितले राज्य सरकारने। आणि आपले जे अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार यांनी ही योजना अनाउन्समेंट केलेली आहे, त्यांनी ही योजना सांगितलेली आहे। आणि या योजनेचं नाव परत एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये या योजनेमध्ये तुम्हाला भेटणार आहेत। त्याचबरोबर पुढे तुम्हाला ते असं म्हणतायत, या योजनेमध्ये तुम्हाला काय काय कागदपत्र लागतायत, त्याचबरोबर नोंदणी कधी करता येईल आणि कोणत्या महिला पात्र आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे बघा, आपल्याला हे GR आहे जो राज्य सरकारने GR काढला तोच मी तुमच्यासमोर घेऊन आलोय। राज्य सरकार आपल्याला असं म्हणत आहे, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे, 50% तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारी टक्केवारी 59.10, म्हणजे ते आपल्याला असं म्हणतायत की पुरुष हे 60% कामं करतायत, बऱ्यापैकी पुरुष 60% आहेत, पण मग महिला कमी आहेत। म्हणजे महिलांना रोजगार निर्मिती होण्यासाठी किंवा महिलांचा त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे, स्त्रियांची टक्केवारी ते म्हणतायत 28.70 आहे, म्हणजे स्त्रिया कमी आहेत। आणि या स्त्रियांना ते असं म्हणतायत, महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधार करण्यासाठी आम्ही ही योजना आणत आहोत। म्हणजे त्यांचा राज्य सरकारचा मेन उद्देश काय आहे की महिलांचं आरोग्य, त्याचबरोबर महिलांना आर्थिक परिस्थिती महिलांची सुधारण्यासाठी, त्यांच्या काही गरजा भागण्यासाठी आम्ही थोडीफार तुम्हाला आर्थिक मदत करत आहोत आणि ती म्हणजे आहे महिन्याला 1,500 रुपये। पुढे ते असं म्हणतायत, महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, बघा आर्थिक स्वावलंबनासाठी म्हणजे ज्या महिलांना आधार नाही आहे, कुठला जॉब नाही आहे, घरामध्ये कोणी वारलेला आहे, करता पुरुष नाही आहे, अशा महिलांना स्वावलंबी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी ही योजना मदत करणार आहे। त्याचबरोबर पुढे काय म्हणतात बघा, महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। ते म्हणतात महिला ज्या आहेत त्या पुरुषांपेक्षा कमी श्रम आहेत, म्हणजे कमी ह्याच्या योजनेमध्ये आहेत, कमी पद्धतीने कामं करतात आणि या महिला जास्त रोजगारात यावेत, महिलांना जास्त रोजगार भेटावेत, म्हणून त्यांचा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एवढ्या 1,500ने प्रश्न निकाली निघणार नाही आहे, पण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी आम्ही त्यांना मदत करत आहोत। पुढे ते काय म्हणतात, शासन निर्णय बघा, शासन निर्णयामध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। महत्त्वाचे मुद्दे मी हायलाईट करतो थोडेफार। ते आपल्याला काय म्हणतात बघा, ही योजना आम्हाला सुरू करायची आहे, पण ह्या योजनेमध्ये त्यांनी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे काय सांगितलेत बघा, महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्याचबरोबर आरोग्य पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका। म्हणजे काही महिला ज्या आहेत, पुरुष जर करता असेल
तर त्या कुटुंबामध्ये महिलेला किंमत नसते. मग कमीत कमी ते 1,500 रुपयाने महिलेची काय लगेच निर्णय क्षमता वाढणार असातला भाग नाही आहे, पण थोडाफार एक सहकार्य होईल. त्याचबरोबर काही महिला ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप कमी आहे अशांना थोडंफार 1,500 रुपयामध्ये त्यांचं स्वतःचं आर्थिक डेव्हलपमेंट झाल्यामध्ये त्यांना थोडंसं त्यांच्या पोषणामध्ये त्यांच्या आहारामध्ये थोडाफार बदल होईल आणि काहीला आरोग्यासाठी म्हणजे दवाखान्यासाठी वगैरे याची मदत होऊ शकते असं त्यांनी आपल्याला कारण दिलेलं आहे. योजनेचा मेन उद्देश हा होता, ही प्रस्तावना होती योजनेची. आता ते आपल्याला काय म्हणतात, आमचा मेन उद्देश काय तर बघा, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे म्हणजे हा उद्देश आहे. पुरेशा सुखसुविधा उपलब्ध करून महाराष्ट्र राज्य शासनाचा या योजनेद्वारे आपल्या महिला सक्षमीकरण करण्याचा हा एक पर्याय आहे. म्हणून प्रत्येक महिन्यांना त्यांनी 1,500 रुपये देण्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणतायत त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, जे मी तुम्हाला वरती सांगितलं की आर्थिक सुधारणा, महिलांमध्ये थोडाफार पैसा आला की महिलांचं थोडंसं सगळ्याच गोष्टी निर्णायक क्षमता वाढू शकतात. पुढे ते म्हणतात राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आत्मनिर्भर आणि स्वावलंबी, प्रत्येक माणूस स्वावलंबी असायला पाहिजे, इतरांवरती अवलंबून नसायला पाहिजे. समजा एखादी महिला आहे खेड्यामध्ये, खूप समजा एखाद्याच्या लग्नाला जायचं आहे, 1,000 रुपये 500 रुपये तिला त्या घरातल्या कर्त्या पुरुषांकडून मागून घ्यावे लागतात. म्हणजे ती कोणावरती तरी अवलंबून आहे, ती त्या घरामध्ये मेहनत करत असते, चांगली भूमिका बजावत असते, पण तिला 500 रुपये 1,000 रुपये खरचण्याचा अधिकार नसतो. म्हणून आपलं राज्य शासन आपल्याला असं सांगताय, आम्ही तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये देतोय, ते तुमचे आहेत. तुम्ही तुमच्या स्वावलंबी बनण्यासाठी तुम्हाला एखादा रोजगार तयार करायचा असेल, त्या 1,500 मधून जे काही करायचं आहे ती आमची थोडीफार मदत तुम्हाला या योजनेमध्ये भेटेल. पुढे ते म्हणतात राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळते. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे काय म्हणतात, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा. काही कुटुंबामध्ये फक्त महिला आहेत आणि पालक, म्हणजे पालक म्हणूनच महिला काम करतात. काहींचे वडील वारलेले असतात, त्या घरामध्ये करता पुरुष असतो. अशा ठिकाणी खूप कुटुंबामध्ये बेकार परिस्थिती आहे. म्हणजे अक्षरशः खेड्या भागामध्ये आपल्या भारतामध्ये अजूनही खूप लोक गरीब आहेत. श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीबच आहे. आणि याच्यामुळं आरोग्यावरती परिणाम होतो. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते 200 रुपये 150 रुपयाचं तेल खातात, ज्यांच्याकडे समजा पैसे कमी ते 50-100 रुपये किलोचं तेल खातात, सोयाबीन तेल. म्हणजे जसे पैसे तुमच्याकडे असतात तशा तुम्ही सुखसुविधा घेत असतात. म्हणून राज्य सरकार म्हणतंय या 1,500 आम्ही दिल्यामुळं थोडीफार तुम्हाला मदत होईल आरोग्य किंवा पोषण सुधारण्यासाठी. ठीक आहे, बघा याच्यामध्ये प्रस्तावना, शासन निर्णय आणि योजनेचा उद्देश मी सांगितला. पुढे बघा महत्त्वाचे डिटेल्स मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. पुढे ते आपल्याला काय म्हणतात, योजनेचं जे स्वरूप आहे याचं स्वरूप काय आहे बघा. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँकेत त्या व्यक्तीचं बँक अकाउंट असायला पाहिजे. आणि त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आधार लिंक केलेलं आहे त्या आधार लिंक बँक अकाउंटवरती त्या व्यक्तीला जाणार आहेत 1,500 रुपये. बरं का, 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला. पुढे ते काय म्हणतात आपल्याला महत्त्वाचे मुद्दे बघा. योजनेचा लाभार्थी, योजनेचा लाभ कोणत्या कोणत्या महिला घेऊ शकतात तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60, पहिल्या दिवस 60 होतं, आता काल याच्यामध्ये बदल करून 65 वर्ष झालेलं आहे. म्हणजे 21 ते 65 वय बघा, महत्त्वाचा मुद्दा सांगतो. 21 ते 65 वर्षामधील प्रत्येक महिलेला, मग कोणत्या कोणत्या महिला आहेत बघा त्यांनी सांगितलंय, विवाहित, विधवा, घटस्फोट घेतलेल्या आणि ह्या आज निराधार महिलांना महिन्याला 1,500 रुपये आम्ही देणार आहोत. वय किती असायला पाहिजे, 21 ते 65. पहिल्या दिवस 60 होतं, काल त्याच्यामध्ये चेंजेस करून थोडेफार चेंजेस आहेत काल नवीन, थोडेसे नवीन जे आरमध्ये, तर तेही मी तुम्हाला सांगतो. आणि इथपर्यंत त्या महिलाला आपल्याला ही योजना द्यायची आहे. पुढे ते काय म्हणतात, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. पात्रता काय काय आहे बघा. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. महिला महाराष्ट्र राज्याची असायला पाहिजे. नेक्स्ट पुढे त्यांनी असं सांगितलं, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याची आम्ही सवलत देत आहोत 1,500 रुपये देण्याची. वय वर्ष कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 65 वर्ष. पुढे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक अकाउंट असायला पाहिजे तुमचं. नंतर पुढे लाभार्थी कुटुंबाचे, आता हे कमी केलेलं आहे बघा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. तर याच्यामध्ये थोडेसे चेंजेस मी सांगतो तुम्हाला पुढे काय काय केलेले आहेत. आणि नंतर
जमिनीचा आहे. आता अपात्र कोण कोण, हे पात्र योजना आहे, ही अपात्र योजना आहे. अपात्रमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा आपल्याला याच्यामध्ये, की त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक आहे. म्हणजे ज्यांचं समजा 2.50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल ह्यांना ही योजना नाही असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. पण बघा मी पुढे एक स्लाईड ॲड केलेली आहे ज्याच्यामध्ये काही नवीन मुद्दे मी घेतलेले आहेत बघा याच्यामध्ये. हे नवीन मुद्दे मी तुम्हाला आधी सांगतो. याच्यामध्ये बघा आपल्याला त्यांनी सांगितलं, मी जे तुम्हाला सांगितलं होतं 21 ते 60 वर्षाच्या ऐवजी त्यांनी 21 ते 65 वर्ष केलेलं आहे. नंतर अजून बघा याच्यामध्ये कुठेही तुम्हाला उल्लेख अजून मी सांगतो ते तुम्हाला घेऊन टाकतो. चला मागे थोडंसं येऊ आपण आपल्या मुद्द्याकडे. हां चला पुढे काय म्हणतात ते आपल्याला अजून, मग ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत आहे, म्हणजे त्या कुटुंबात कोणी जर टॅक्स भरत असेल इन्कम टॅक्स, तर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला ही योजना लागू नसेल. नेक्स्ट पुढे त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणजे कोणी सरकारी नोकरीला आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना किंवा रिटायर झालेले आहेत अशा व्यक्तींच्या घरच्या व्यक्तीला ही योजना लागू होणार नाही. पुढे त्यांनी सांगितलं आहे सदर लाभार्थीला 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ, म्हणजे बघा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल. समजा एखादी व्यक्ती आहे की जिला 1500 रुपयापेक्षा जास्त एखादी स्कीम चालू आहे तर अशा व्यक्तींना ही योजना लागू नसेल. पुढे ते म्हणतात त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार, ज्यांचे आई वडील कोणी खासदार आमदार आहेत ते 1,500साठी अप्लायच करणार नाहीत, काही काही करतील भंगरी लोक. चला पुढे काय म्हणतात त्यांनी आपल्याला बघा काय काय सांगितलं आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, हा मुद्दा त्यांनी कॅन्सल केलेला आहे. पहिल्यादी हा मुद्दा आपल्याला त्यांनी दिला होता, पण आता 5 एकर जमीनची अट निघलेली आहे. आता 5 एकर जमीन आता किती असेल तरी काही अडचण नाही नवीन JR पद्धतीने. चला त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. ज्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून बरं का, कारण शेतकऱ्याला ट्रॅक्टर लागणारच आहे शेतीच्या कामासाठी, म्हणून ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडता 4 चाकी वाहन आहे त्या लोकांना या योजनेची स्कीम घेता येणार नाही. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्यासाठी बाकीचं जाऊ द्या. चला नेक्स्ट पुढे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. वय किती पाहिजे तुम्हाला, वय लागणार आहे तुम्हाला 21 ते 65 वर्षापर्यंत. घरात कुणीही नोकरी नसायला पाहिजे, स्वतःचं बँक अकाउंट असायला पाहिजे. त्याचबरोबर घरात कुणी टॅक्स भरत असेल तर त्याला ही योजना नाही. घरात 4 चाकी वाहनं असतील तर तुम्हाला ही योजना घेता येणार नाही. पुढे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर काय काय करावं लागेल तर बघा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. पहिला मुद्दा तर ऑनलाईन फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही. 15 जूनपासून मला वाटतं ते 15 जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ऑनलाईन घाईगडबड करू नका. त्याची लास्ट डेट तुम्हाला 1 जुलैपासून जरी योजना लागू असेल तरी फॉर्म भरायची डेट तुम्हाला 31 ऑगस्ट आहे. 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता. लाभार्थ्याचे आधार कार्ड लागेल, महाराष्ट्र राज्याचं प्रमाणपत्र लागेल आणि उत्पन्नाचं एक प्रमाणपत्र लागेल, बँक पासबुकची झेरॉक्स, पास फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेचे हमीपत्र. एवढे 7-8 मुद्दे तुम्हाला कव्हर करावे लागतील. आता एवढं झाल्याच्या नंतर तुम्ही फॉर्म भरून दिला आहे, सगळं केलं आहे, तर ह्या योजनेमध्ये खूप सारा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. म्हणून राज्य सरकार आपल्याला काय म्हणत आहे, या योजनेचा तुम्ही फॉर्म भरून दिला की लगेच तुम्ही पात्र आहेत अशातलं भाग नाही. तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात याची आम्ही छाननी करणार आणि ते छाननी करण्याचं काम ते असं म्हणतायत. लाभार्थ्याची निवड तुम्ही फॉर्म भरलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, एखाद्याकडे 4 चाकी वाहन असेल आणि त्याने फॉर्म भरून दिला त्या महिलेने, तरी पण त्याची छाननी होणार आणि ते आपल्याला असं म्हणतायत. हे छाननी कोण करणार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी या ऑनलाईन फॉर्मची छाननी करायची आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म तुमच्याकडे येतील, ऑनलाईन काही ऑफलाईन फॉर्मसुद्धा आहेत. काही महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही, ते ऑफलाईनसुद्धा भरू शकताय. तर ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मची हे जे काही कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी, हे सरकारी कर्मचारी त्यांची सगळी प्रक्रिया पाहणार आहेत आणि याच्यामध्ये कुणाचं खरं टेटस आहे, कुणाचं खोटं टेटस आहे याची संपूर्ण माहिती घेऊन
फायनल अहवाल तुमचा देणार आहे. तर ते असं म्हणतात. ग्रामीण भागामध्ये कोण कोण आहे, तर ग्रामीण भागांमध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक इतके लोक ते काम करू शकतात. हे अर्ज झाल्याच्या नंतर हा अर्ज तुमचे पाठवले जातील बाल विकास अधिकारी, संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे हे अर्ज ट्रान्सफर केले जातील आणि इथून फायनल हे जिल्हा अधिकारी, आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षाखाली जी कमिटी स्थापन झालेली असेल, जी समिती असेल, ती समिती तुमच्या फॉर्मला मान्यता देईल आणि त्या फॉर्मला मान्यता दिल्याच्या नंतर जे जे लोक निवड झालेले ते लोक ग्रामपंचायतच्या समोर किंवा एखाद्या सरकारी गावात जे सरकारी तुमचं असेल वास्तू त्या समोर तुमचे हे कोण कोण लोक मंजूर झालेले आहेत त्या सर्व लोकांची डिटेल्समध्ये लिस्ट लावण्यात येईल. चला मग बाकी याच्यामध्ये तेवढं तुम्हाला गोष्ट सांगितलेलीच आहे. चला पुढे अजून काय म्हणतात त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे मुद्दे मी घेतलेले आहेत. बाकी हे मुद्दे काही घेण्याची आवश्यकता नाही. चला अर्ज प्रकाशन वगैरे ते तर तुम्हाला सांगितलं, KYC वगैरे KYC वगैरे तर ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे अजून काय म्हणतात ते. आता महत्त्वाचे बदल या योजनेमध्ये काय काय बदल झालेले आहेत. आता मी तुम्हाला GR दाखवला. ह्या GR मध्ये ते आपल्याला काय म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. खालील पद्धतीने काय बदल झालेले आहेत काय बघा. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता नवीन जी आहे ती 31 ऑगस्टपर्यंत आहे. म्हणजे 1 जुलैपासून तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अप्लाय करू शकताय, पण अजून फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 15 जुलैपर्यंत ऑनलाईन त्याचं ॲप्लिकेशन तयार करायचं आहे. ॲप्लिकेशन तयार करून त्याची समिती तयार करायची. प्रत्येक जिल्हा अधिकारी ऑफिसला ते एक ऑफिस असणार आहे आता. त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंटला वेळ लागणार आहे अजून याच्यामध्ये. एवढे 5-7 दिवस जातील त्याच्यामध्ये आणि 15 जुलैपासून ॲप्लिकेशन तयार होऊन ऑनलाईन तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होऊन जाईल. पुढे 1 जुलैपासून 15 तुम्हाला किती पैसे भेटणार, 1500 रुपये भेटणार. पुढे म्हणतात या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, बरोबर. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जर तुमच्याकडे महाराष्ट्राचं आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणती एक वस्तू तुमचं प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असा एक बदल केलेला आहे. पुढे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. पहिल्या ती काय होतं, 5 एकरापर्यंत तुम्हाला जमीन असायला पाहिजे तर ती महिला त्याचा लाभ घेऊ शकते. पण आता राज्य सरकार असं म्हणतंय आता गरज नाही, 5 एकरची अट त्यांनी कॅन्सल करून टाकलेली आहे. चला नेक्स्ट पुढे अजून काय म्हणतायत. सदर योजनेत लाभार्थी महिलाचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 केलेला आहे. पहिल्या ती होता तुमचा 21 ते 60, बदल करून झालेला 21 ते 65 वर्ष. चला पुढे परराज्यात. आणि मला अजून एक मुद्दा याच्यामध्ये सांगायचा आहे. एखादी महिला, एक मुद्दा याच्यामध्ये GR मध्ये अजून पण आहे. एखादी महिला समजा 500 रुपयावाली गव्हर्नमेंटची स्कीम घेतीये पहिल्या दी ऑलरेडी, किंवा मला वाटतं विधवांना पहिल्या 1000 रुपये फीस, 1000 रुपये गव्हर्नमेंट योजना होती, तर कुणी 1000 रुपये घेत आहे गव्हर्नमेंटकडून. तर आता येत्या काळात तुम्हाला हे 1500 ते 1000 असे भेटणार नाही आहेत. तुम्हाला पहिले 1000 आणि हे 1500 दोघांमधला डिफरन्स 500, म्हणजे टोटल मिळून 1500 भेटणार. तुम्हाला 2-2 योजना घेता येणार नाहीत. म्हणजे एखाद्याला समजा विधवा स्कीम पहिल्या ती तुम्ही घेताय 1000 रुपये किंवा 1500 रुपये, तर ती 1.5 आणि ही 1.5 3 असं करायला जमणार नाही तुम्हाला. ते ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत तुम्हाला असं करू देणार नाही. ठीक आहे, काही भ्रष्टाचार होईल याच्यामध्ये, पण खरं नियमानुसार तुम्हाला दोघातून एकच स्कीम घ्यावं लागेल. आणि एखाद्याला जर पहिले 800 रुपयाची स्कीम असेल, 1000 रुपयाची स्कीम असेल, तर दोघांमधला जो फरक आहे तो या स्कीममधून तुम्हाला दिला जाणार. म्हणजे पूर्ण मिळून तुम्हाला 1500 रुपये येणार आहे. चला पुढे काय म्हणतात. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, एखादी समजा परराज्यात आहे, लव्ह मॅरेज झालं, ऑनलाईन ऑफलाईन आता सोशल मीडियावरून कुठून बी काही बी होते जुगाड, बरोबर, इकून तिकून सेटिंग लागलेली असेल आणि आता ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांचे पतिदेव आपल्या महाराष्ट्राचे आहेत, तर ती आपल्या इकडचीच झाली. म्हणजे समजा तिकडची महिला असेल, तिने आपल्या एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे, तर ती आपलीच झाली महाराष्ट्राची, असं महाराष्ट्र शासन म्हणतंय. मग तुम्ही काय द्या, तर त्या पतीचा जन्म दाखला, पतिदेवाचा, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि त्याचा प्रूफ दिला की आम्ही ती मान्य करू ती बाई आपल्या इकडचीच आहे म्हणून. चला पुढे 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्याऐवजी, म्हणजे जर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल 2.5 लाखापर्यंतचा, तर त्याला काय द्या, त्या कुटुंबाचं पिवळं व केशरी रेशन कार्ड, ज्यांच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना ही योजना आम्ही लागू करू. पुढे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र
अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अविवाहित म्हणजे एखाद्या घरामध्ये 4 लेडीज आहेत आणि त्याच्यापैकी 3 विवाहित आहेत आणि 1 अविवाहित आहे, बरोबर. मग मला सांगा, ह्या ज्या 3 व्यक्ती आहेत त्यांनी याच्यापासून स्कीमच घेतलेली नाही. त्या 3 व्यक्ती ह्या कोणत्याच नियमात बसत नाहीत. तर आता 4था व्यक्ती शिल्लक राहिला, तो अविवाहित. त्या मग अविवाहित 4थ्या व्यक्तीला हे गव्हर्नमेंट स्कीम देणार. पण त्या कुटुंबात कुणी तसाही लाभ घेतलेला नसावा. जर एखाद्याने तसा लाभ घेतलेला असावा तर मग ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही त्याला ती स्कीम भेटणार आहे का? त्याला ही स्कीम भेटणार नाही. असे 7 चेंजेस राज्य सरकारने केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सर्व गोष्टी कळाल्या. फॉर्म 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये भरू शकताय. सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले. तुम्ही डॉक्युमेंट दिले, फॉर्म दिला म्हणजे लगेच सिलेक्शन होणार अशातली गोष्ट नाही. ते गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत, ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी सेविका असतील, ह्या तुमच्या अर्जाची छाननी करून महिला गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवणार. तिथून जे कलेक्टरमार्फत जिल्हाधिकाऱ्यामार्फत जी समिती स्थापन झालेली आहे ती समिती फायनल निर्णय घेतल्यानंतर तुमच्या फायनल याद्या लावण्यात येतील. चला पुढे अजून बघा. आता हे मी जे तुम्हाला सांगितलं जी आरमध्ये, तेच जी आरमधलं थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये सांगितले, थोडेफार चेंजेस करून 21 ते 65 वर्ष 1500 रुपये, बाकी मग तर तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पुढे अजून बघा काय काय सांगितले. 5 एकरची अट तर कॅन्सलच केली. चला नेक्स्ट अजून काय पाहायचं याच्यामध्ये बघा. मग जर एखाद्याला उत्पन्न दाखला काढायचा असेल तर एवढे डॉक्युमेंट्स, रहिवासी दाखला काढायचा असेल तर एवढे डॉक्युमेंट्स, आणि या योजनेला ऑनलाईन फॉर्म भरायला एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. चला एकंदरीत तुम्हाला ही योजना सगळ्याला समजली असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये सगळ्या खेड्यापाड्यामध्ये सगळ्या ह्या योजनेची अंमलबजावणी करा. जेवढ्या महिलांना तुम्हाला लाभ देता येईल तेवढ्या योजनेपर्यंत, तेवढ्या लोकांपर्यंत ही योजना जाऊ द्या. आणि बऱ्यापैकी काही गावामध्ये जे खूप गोरगरीब लोक आहेत आधी त्यांना ही योजना त्या गावातील तरुण व्यक्तींनी, ग्रामपंचायतने चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करा. तुम्ही दवंडी द्या गावामध्ये, प्रत्येक लोकांपर्यंत ही योजना जाऊ द्या. त्या लोकांचे ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरून घेऊ द्या. जेवढे लोक पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ घेऊ द्या. कारण की काही लोकांची खूप गरीब परिस्थिती आहे खेड्यामध्ये, तर त्यांना तेवढाच आर्थिक थोडाफार आधार भेटून जाईल सर्वसामान्य लोकांना, आणि या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ होईल. आणि खऱ्या अर्थाने ही योजना गोरगरिबांसाठीच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना म्हणजे तेवढंच मुख्यमंत्री म्हणतायत आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना थोडंफार याच्यामध्ये मानधन भेटेल आणि त्यांचा आर्थिक विकास होईल. ठीक आहे. चला तर सर्व युवकांना हीच विनंती करतो, गावातील तरुण व्यक्तींना, ग्रामपंचायतला, की सर्व गावामध्ये ह्या योजनेची अंमलबजावणी करा. सर्वसामान्य फॉर्म भरा, मेहनत घ्या आणि 31 ऑगस्टपर्यंत सर्वांचे फॉर्म भरून चांगल्या जे सिलेक्टेड लोक आहेत, भ्रष्टाचार कुठेही न होता चांगल्या लोकांना, चांगल्या महिलांना या योजनेची संधी मिळू द्या आणि त्यांच्यापर्यंत सर्व मार्गदर्शन जाऊ द्या. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अजून काही अडचणी असतील तर तुम्हाला माझा मोबाईल नंबर यूट्यूबला कमेंट्समध्ये मला टाका. मी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तरं देतो. ज्या महिलांना फॉर्म भरता येत नसतील, अजून काही मदत हवी असेल तर मी ती 100% करून टाकतो. ठीक आहे. चला ओके, धन्यवाद.